सौमित्रची शांती करून घ्यायला हवी. कशाला शांती बिंती काय नको, आकृती चांगली मुलगी आहे. नाही शांती म्हणजे मुलगी नाही, शांती करून घ्यायला हवी. अहो नाही, नको नको, तेच नको म्हणते मी. कारण हे काय त्याचं मन बिन बदलायच्या आत त्याने आता होकार दिलाय कधी नव्हे तो, तर सौमित्रचं मन बदलायच्या आत ते उरकून टाकूया, होय की नाही? चला हो, जायचं, पत्रिकेचं नाव बदलायला लागेल फक्त. नाव बदलाल हो, पण कशावरून ही मुलगी काही घोळ घालणार नाही. हा, ती संन्यासीण झाली, ही साध्वी कशावरून होणार नाही. मुलीच्या घरचं काही बघितलं का? नाही. छान. आता घाई करू नका आणि माझं ऐका. मी आपल्या सौमित्रसाठी आपल्या घराला साजेशी मुलगी शोधून आणतो. भाऊजी नको नको, कारण ना मी ठरवलंय, म्हणजे असं ठामपणे ठरवलंय की सौमित्राचा ठरलेला साखरपुडा ठरलेल्या दिवशी ठरलेल्या जागी ठरलेल्या मुहूर्तावर करायचा आहे. आणि आता दादा पण तयार झालेला आहे आणि फोन वाजलाय. फोन वाजलाय. शंभर वर्ष सौमित्र. हा 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 हा, हॅलो 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 आई, ऐक, मी मगाशी जरा घाईघाईत बोलून गेलोय सगळं. अरे पण बरोबर बोललास की तू, घाईत बोललास तरी. अगं आई, ते मी चुकून आता सगळं छान करायचं ठरलं. आम्ही आता निघतच होतो पत्रिकेचं हे बदलायला, नाही हो, नाव बदलायला. अगं आई, जरा माझं आता जरा बिरा काय नाही, आता अंतरपाठ दणदणीत आधी, त्याच्या आधी अंगठीची देवाणघेवाण सगळं ठरलं मनात. अगं आई, माझा ऐक, मला आकृतीशी लग्न करायचं नाहीये. काय काय? हो, मी ते फक्त चंद्रमोहन काकांना कटवायला म्हणालो होतो. हो काय? हो का? ठेवते. अरे काय म्हणाला सौमित्र, सांग. चंद्रमोहन काकांना कटवायला तो असं म्हणाला होता. अरे श्याम्या, अरे कटवायला म्हणजे काय? हाय, मलाही नक्की माहित नाही, सांगता येणार नाही, पण आपल्याला नको असलेल्या माणसाला काहीतरी करून हाकून द्यायची ती एक युक्ती असते. बाबा, कुंडीतल्या रोपांना आपण रोज पाणी घालतो, त्यांची निगा राखतो, पण अगदी 2-3 दिवस जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तरी ती रोपं मलूल व्हायला लागतात, सुकायला लागतात. पण मला सांगा, जंगलातल्या झाडांना कोण घालतं पाणी? ती जमिनीत आपली मुळं रुतवत जातात आणि पाण्याचा शोध घेत जातात, आणि म्हणून भक्कम उभी असतात. जखडून टाकणाऱ्या नात्यांचंही असंच असतं. वरकरणी वाटतं की निगा राखली जाते, पण आपलं फुलणं आणि कोमेजणं एका दुसऱ्या व्यक्तीच्या हातात असतं, आणि अनेकदा ती दुसरी व्यक्ती नात्यात त्याचा फायदा घेते. चल, नाही घालत तुला 2 दिवस पाणी, बघू काय करशील. पण ती जंगलातल्या झाडाला असं सांगू शकते का? कारण झाड स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे, कुंडीतल्या रोपासारखं परावलंबी नाही. निवड तुम्हाला करायची आहे. तुम्हाला जंगलातलं मुक्त झाड व्हायचंय की कुंडीतलं परावलंबी रोपट? माताजी की जय! माताजी की जय! कसले मोह आणि कसले पाश. आज माझी मैत्रेयी सारखी शिष्या पाशमुक्त झालीये, आणि म्हणूनच ती जास्त आनंदी आहे. होय ना मैत्रेयी? हो हो. हा, या गोळ्या घ्या. आणि हो, या गोळ्या मी तुमच्यासाठी देतोय. तुमच्या मुलाला या खायला देऊ नका, लिबलेटच्या गोळ्या नाही आहेत. नाही नाही नाही, यावेळी मी गोळ्या असं फ्रीजवरच ठेवतो, म्हणजे त्याच्या हातालाच येणार नाही. ठीक आहे, ठीक. काय म्हणताय डॉक्टर? अगं माझी, अरे उठू नको, बेस बेस. डॉक्टरनाच भेटायला आले मी. काही नाही,
अरे तुमचा ब्रेकअप झाला असला तरी माझ्या आजारपणाने माझ्याशी अजून ब्रेकअप केला नाहीये ना. बोल ना, काय होतंय? काही नाही, माझं गुडघ्याचं नेहमीच. आणि काय झालं माहितीये का, मैत्रेयीच्या या उपद्व्यापानंतर थोडं माझं वय वाढलंय की काय असं वाटू लागलंय मला. माई, तुझं कसं वय जाणवलं का? नाही रे, बोलायचं होतं थोडं तुझ्याशी. बोल ना. आगाऊ, अगोचर, उद्धट आणि उर्मट झाला हा कार्टा. क्रोधावर नियंत्रण नाही त्याचं. शनीची दशा असली पाहिजे. शनीची? नाही 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 अहो, शनीची नाही, त्या माताजींची दशा आहे माहितीये का. त्या माताजींनीच फूस लावली त्या मैत्रिणीला. त्यांना विचारा ना, सौमित्रवर काय परिणाम झालाय सांगा बघू, काय अवस्था झाली आहे त्याची. नाही ते काही नाही, बस बस झालं आता हे. मी ना त्या माताजींना तिथं जाऊन चांगला जाब विचारणार आहे. हा हा. काय ग, मी ऐकलंय त्या पुण्यात आल्यात म्हणे. हो का? जाब विचारायला पाहिजे, यायचंय का? मी हो मग आता माताजींची खैरच नाही. आले हा आले. चल चल, मी पण. माताजींची दशा म्हणे. अनेकदा नाती गंजतात. का गंजत असतील नाती? आपण जे बोलतो ते समोरच्याला कळत नाही आणि समोरचा जे बोलतो ते आपल्याला कळत नाही. आपला बराच वेळ तेच तेच बोलण्यात जातो. चला मोजून बघूया काही नवरा बायकोंमधले संवाद. काय हो, तुम्ही दरवेळी कसं विसरता मी तुम्हाला काही आणायला सांगितलं की? नवऱ्याला हे ऐकूच जात नाही. मग बायकोची इंटेन्सिटी आणखीन वाढते. ती आणखीन मोठ्या आवाजात त्याच्याशी बोलायला लागते. नवऱ्याला तिची सगळ्यात मोठ्या आवाजातली आरोळी ऐकू येते. कारण नवऱ्याला आतून ते ऐकण्याचा कंटाळाच आलेला असतो. खरे खरे. बायकोचा हा चढा स्वर ऐकून नवराही ओरडायला लागतो. नीट बोलता येत नाही का? सगळं ओरडूनच सांगायला पाहिजे का? मला सांगा, निदान 10 मिनिटं तरी घडतो हा संवाद, आणि दिवसातून किमान 3 वेळा. अहो 10 वेळा. म्हणजे दिवसातला अर्धा तास आपण निरर्थक या संवादात घालवतो. असं मोजायला गेलं तर 7 दिवसांचे 3.5 तास, 14 दिवसांचे 7 तास, 28 दिवसांचे 14 तास आणि महिन्याभराचे 15 तास. महिन्याभरात 15 तास नवरा बायको एकमेकांशी फक्त निरर्थक संवाद करत असतात. सांगा बरं, काय अर्थ आहे अशा नात्याला? एक मिनिट थांबा जरा. अरे काय हे, हा? इथं बसल्या बसल्या काही शिकवता तुम्ही लोकांना? इथं काय चाललंय काय हे? एक मिनिट, तुम्ही असं बोलू शकत नाही. ए तू गप्प बस रे. हा कोण मध्ये बोलतोय उगीच? अरे कोण आहे रे तू? साला मी दाखवलं तुला. शितोळे, तुम्ही डॉक्टरांचे वडील आहेत. डॉक्टरांचे बाबा. मग डॉक्टरांचं नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. शांत बरा मध्ये बोलू एक ठेवून देईन बघ. अगं प्लीज तुम्ही माताजींच्या कामात व्यत्यय आणू नका प्लीज. मैत्रिणी, तू माझ्या मध्ये बोलू नको मैत्री, तुला काय कळत नाही. अरे सॉरी, आय एम सो सॉरी माताजी. थांब थांब, बोलू दे त्यांना. बोला. बोला म्हणजे काय बोलणारच आहे मी काय गप्प उभं राहायला आलोय का इथं? 1 मिनिट शांत व्हा. अरे काय ताई जरा इकडे इकडे जा इकडे. बसा बरं. बसा बसा बसा. मी सांगते ना. शांत व्हा. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. कसं वाटतंय? एकदम बेस्ट वाटतंय. आता मैत्रीला फक्त त्या काय माताजींचंच बरोबर वाटतंय. कदाचित तिला आयुष्यभर त्यांचंच खरं वाटत राहील. त्याला आपण काहीच करू शकत नाही. आणि जी अशी भारावून गेलेली माणसं असतात ना, त्यांना कधीच कळत नाही की समोरचा माणूस बरोबर आहे किंवा चुकीचा आहे. त्यांना ते सतत चुकीचंच वाटत राहतात. म्हणजे सतत ते त्यांच्या चष्म्यातूनच आपल्याला बघत असतात. त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही ना माई. आणि मग ते आपल्यावरच आरोप करतात, आपल्यालाच ते बालिश ठरवतात. आणि हे सगळं होताना मला दिसतंय माई. आय कॅन अंडरस्टँड.
मला कळू शकतं तुला काय वाटतंय ते, पण सौमित्र मला एक सांग, एवढं सगळं झाल्यानंतरही मैत्रीचं आणि तुझं जुळावं असं तुला वाटतं का, की तुझ्या मनात दुसरंच काहीतरी चाललंय? अगदी मोकळेपणाने सांग, माझ्याशी बोलू शकतोस तू. माही काय झालंय ना की पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय. असं झालंय की आता म्हणजे जरी मैत्रिणीचं मन बदललं, तिने ठरवलं की आपण परत एकत्र येऊ, पण मी जो त्रास सहन केलाय या काळात त्याचं मी काय करू माही. आणि आता साधी गोष्ट घे ना की माझा एवढा ऍक्सिडेंट झाला, ती साधं भेटायला पण नाही आली ग. अरे तुला खरंच असं वाटतं का की ती आली नसेल? म्हणजे अरे म्हणजे ती आली होती, पण नलिनीने तिला भेटू दिलं नाही. म्हणजे मी तिला काही दोष देत नाही, तिला असं वाटलं की तुझ्यावर याचा काय परिणाम होईल. आय कॅन अंडरस्टँड. त्या दिवशी काय झालं तुला माहिती आहे का? म्हणजे तिला माहिती नव्हतं तुझा ऍक्सिडेंट झालाय वगैरे, पण ती एवढी अस्वस्थ होती, सारखी मला म्हणत होती की फोन करून विचार सगळं तिकडे ठीक आहे ना म्हणून. आणि तेवढ्यासाठी ते बघण्यासाठी, खात्री करण्यासाठी ती तिकडे आली होती. तेव्हा निदान या गोष्टीसाठी तरी तू तिच्यावर राग नको धरू. मला माहितीये सौमित्र, तू खूप दुखावला गेलाय आणि मैत्री माझी नात आहे म्हणून मी तिची वकिली करणार नाही. तुझं आयुष्य तुला जगायचा तुला पूर्ण अधिकार आहे. मला एकच वाटतं की जगात एकच गोष्ट अशी आहे जी तिला माताजींच्या छायेतून बाहेर काढू शकेल. कोणती? तिचं तुझ्यावर असलेलं प्रेम. माही मला कळतच नाही, सगळं गुंतवून बसलाय, काहीच कळत नाही. सौमित्र, तुझं आणि मैत्रीचं परत जुळावं वगैरे असं काही मी म्हणणार नाही. तू खूप पुढे निघून गेलायस ना. कदाचित. मग तू तुला हवं ते करायला मोकळा आहेस. खरंच? हो. फक्त एका गोष्टीसाठी मला तुझी मदत हवी. तुम्ही जे काय बोलताय ना ते सबशेल चुकीचं बोलताय माताजी बाई. काकू, मैत्रिणी मला अडवायचं नाही, मला कोणाची भीती नाहीये. काय चुकीचं सांगते मी? दह्यावर बुरशी चढली तर आपण काय करतो? ती काढतो, किंवा परत दही लावताना बुरशी त्याच्यावर चढणार नाही याची काळजी घेतो. मी कुठल्याही जादूटोण्याला मानत नाही. तुम्ही यांना उगाच फूस लावू नका. माझ्याशी काय ते बोला. मी काय मैत्री नाहीये भुरळ घालायला. एक मिनिट ताई, मला सांगा, लहानपणी शाळेतून घरी येताना चिंचा बोरं खायला आवडायची का तुम्हाला? किंवा लपून छपून सिनेमे बघितले असतीलच तुम्ही, आणि शाळेच्या पुस्तकांमध्ये दडवून ठकठक चंपक वाचलं असेल. मग आता तुम्हाला हे सगळं करता येतं का? एखाद दिवशी अंथरुणात अशाच तुम्ही लोळत पडलाय स्वतःच्या मर्जीने. असं कधी होतं? अहो आता वय झाली, मुलांची आयुष्य सुरू झाली, आता काय आमचं संपलं सगळं. तुम्हाला माहितीये, मेक्सिको मधली एक बाई वयाच्या 78व्या वर्षी आपल्या मैत्रिणीला शोधण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा तिला कळलं की तिची मैत्रीण 15 वर्षांपूर्वीच गेलीये. का बरं तिला एवढा उशीर झाला? कारण नवऱ्याचं, मुलांचं करता करता तिला कळलंच नाही वर्ष कधी निघून गेली. पण आपल्या मैत्रिणीला शोधण्यासाठी जेव्हा ती देशाच्या पार एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेली तेव्हा तिला कितीतरी अनुभव मिळाला. अनुभव कधीही मिळवता येतो, त्याला कुठे वय असतं का? वारा म्हणतो का की समोरून एक म्हातारी बाई चाललीये, मी नाही तिचे केस उडवत. हा,
मला शक्य नाही, मला अशक्य आहे चुंबक. ऐश्वर्या बाळा, या जगात अशक्य प्राय असं काहीही नाही. नाही नाही नाही, ऐक, तू बुवा काय तुझ्या पायांना कन्व्हिन्स कर की पाया पाया तू सक्षम आहेस कॉन्फिडेंटली कॅफेत जायला, किंवा डोळ्यांना असं पटवून दे की डोळ्यांनो तुम्ही माताजींकडे असं कचरत नाही तर असं भेदक नजरेने बघा. हो. आणि तोंडा तोंडा तू सगळं भडाभडा बोलून टाक की ही विरक्ती बिरक्ती मी कधीच जुगारून दिलंय, आणि आता मी ध्यान बिन तर अजिबातच करत नाही, उलट मी प्रेमाची दीक्षा घेतलीये. आपल्याला जे मिळाले ना ऐश्वर्या, तेही तितकंच अथांग आणि खोल आहे. बाळा, प्रत्येकाने संन्यासच घ्यायला पाहिजे असं काही नाही. ज्याला जिकडे मुक्ती मिळेल तो त्याचा मोक्ष. चुंबक चुंबक, तू हे जे बोलतोस ना ते ऐकायला मला खूप छान वाटतंय, पण आता मला इतकी भीती वाटते ना. अरे आश्रमात शिकलेल्या सगळ्याची माती झालीये. पण त्याच मातीत आपल्या प्रेमाचं नवीन बीजही रोवलं गेलंय ना ग. म्हणून लोक असं म्हणतात का की माणूस प्रेमात माती खातो. बहुधा प्रेमात जेव्हा माणूस माती खातो तेव्हा प्रेयसीच्या पोटातच बीज अंकुरत असावं. बघ. नाही नाही नाही, पण माताजी मला ओरडलं तर मी काय करू. अगं ऐश्वर्या, मी तुझ्या सोबत आहे, मी तुला कधीही अंतर देणार नाही. आय लव्ह यू. हाय. नाही ते नाही. हो हो एक्झॅक्टली का. नाही म्हणजे हो नाही, पण नाही असंही नाही, होही नाही. ओ ओके ओके, म्हणून तू शौनकची बाजू घेऊन माझ्याशी भांडत होतीस का ग. अच्छा अच्छा, हा हा हा. नाही पण आता पाहिलं मी तुम्हाला प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलं मी. आता नाही कळलंय मला. हा शौनक, अगं ते कळलंय मला. ठीक आहे. ऋतू ऋतू, आतो आतो आता 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 काय. आता तिला विश्वासात घेऊन सगळं खरं खरं सांगायचं. तिने तुला राहुल बद्दल सांगितलं ना तसं. आमच्यामुळं तुला विश्रांती मिळत नाही, खूप दगदग करायला लागते नाही का ग. तुम्हाला तरी कुठे मनासारखं जगता येतंय. काय करायचं आपण, ब्रेकअप करूया. लग्न झालंय ना, ब्रेकअप कसं करणार मग. म्हणजे मग आपल्याला डिवोर्स घ्यावा लागेल. म्हणजे आपल्याला डिवोर्स घ्यावा लागेल. कोण घेणार आहे डायव्हर्स.